जय महाराष्ट्र मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की दुसऱ्याच्या जागेवर, जमीनवर, प्लॉटवर पहिल्यांदा अतिक्रमण करून 12 वर्ष त्या जागेवर ताबा ठेवणं, ह्याला प्रतिकूल किंवा ॲडव्हर्स पोझिशन असं म्हणतात. आणि याची जी व्याख्या आहे, भारतीय मुदत कायदा 1963 कलम 65 मध्ये करण्यात आलेली आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या जमिनीवर, जागेवर 12 वर्ष ताबा ठेवला असेल आणि या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या जमिनीची, जागेची किंवा त्या प्लॉटची मालकी ज्या व्यक्तीकडे आहे, त्या व्यक्तीनं 12 वर्षाच्या या कार्यकाळामध्ये कोणत्याही न्यायालयामध्ये किंवा कार्यालयामध्ये या व्यक्तीच्या ताब्याविषयी कोणतीही तक्रार दिली नसेल, तर या कायद्यानुसार जो व्यक्तीनं त्या जमिनीवर ताबा किंवा अतिक्रमण ज्या व्यक्तीनं त्या जमिनीवर ताबा किंवा अतिक्रमण ठेवलं, असा ठेवणारा माणूस त्या जमिनीचा मालक होतो. कारण 12 वर्षे त्यानं शांततापूर्वक, ओपनली त्या जमिनीच्या, प्लॉटच्या किंवा जागेच्या मालकाला माहिती असून सुद्धा 12 वर्षे त्यानं त्यांच्या विरोधात काहीच केलं नाही, असा व्यक्ती त्या जागेच्या, प्लॉटचा किंवा जमिनीचा ॲडव्हर्स पोझिशननुसार मालक होतो. आणि हे 12 वर्षाचा कार्यकाळ त्या जमिनीवर आपण ताबा ठेवला आहे, ही सिद्ध करण्याची जबाबदारी जो व्यक्तीनं ताबा ठेवलेला आहे 12 वर्ष, त्यानं तो सिद्ध करायचा आहे. आणि ज्याच्याकडं मालकी आहे त्या व्यक्तीनं ज्या दिवशी आपल्या ताब्याच्या विरोधात एखाद्या कार्यालयात, न्यायालयात जेव्हा ॲप्लिकेशन किंवा दावा दाखल करेल, त्या दिवसापासून हा 12 वर्षाचा काळ सुरू होते. याला कायदेशीर ताबाही म्हणल्या जाते. आणि याची व्याख्या आहे भारतीय मुदत कायदा 1963 कलम 65 मध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून आपल्या जमिनीवर कोणत्याही व्यक्तीला